नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर 3 परफॉर्मन्स अप्रायझल हा सुरुवात केलेला आहे आणि काल आपण लास्ट लेक्चरमध्ये मीनिंग अँड डेफिनेशन पाहिलेली आहे. यानंतर आज पाहू आपण पर्पज ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल आणि यातला पहिला आहे गोल सेटिंग. गोल सेटिंग इज इंटरनल टू सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन. Goal setting is an essential process to build a superior performance appraisal system. तुम्हाला माहित आहे की व्यवसायाचं गोल ठरवत असताना व्यवसायामध्ये असणारी ही साधन संपत्ती, मानवी संपत्ती यांचं महत्त्व, मग चांगल्या कुशल कामगारांना एकत्रित करून ही ध्येय धोरणं पूर्ण करण्यासाठी किंवा ती ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या परफॉर्मन्स अप्रायझलचा उपयोग होतो. कारण यावरून काय निश्चित होतं, कुठले कामगार आपल्याला निश्चित करता येतील, कशासाठी निश्चित करता येतील, यांचं महत्त्व आपल्या उत्पादनात आहे का, या सर्वांचा उलगडा या परफॉर्मन्स अप्रायझलमध्ये होत असतो. दुसरा आहे प्रोव्हाइड फ्रिक्वेंट फीडबॅक. यामध्ये देर इज नो वे टू गेट बेटर ॲट समथिंग टू यू ओनली हेअर अबाउट वन्स अ इयर, असं डॅनियल पिंक यांनी म्हटलेलं आहे. कशासाठी? कारण जे फीडबॅक असतं ते इन्क्रीज करतं काय, तर जॉब परफॉर्मन्स. आणि त्या मिळालेल्या फीडबॅकवरूनच आपणास त्या कामाच्या स्वरूपामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये बदल सहज करता येतो. म्हणून या परफॉर्मन्स अप्रायझलचा उपयोग होतो. यानंतर तिसरा आहे सिम्प्लिफाय प्रमोशन अवॉर्डिंग डिसिजन. Every employee seeks to climb up to the corporate leader and future their career development. कशासाठी आपण काम करतो? करिअरसाठी, फ्युचर डेव्हलपमेंटसाठी. आणि फ्युचर डेव्हलपमेंट करिअर कधी होऊ शकतं? जेव्हा आपल्यातील स्ट्रेंथ, विकनेस आपणास लक्षात येत असते आणि या स्ट्रेंथ, विकनेस हेच शोधण्याचं कार्य परफॉर्मन्स अप्रायझल करत असतं. म्हणून याचा उपयोग यानंतर इनकरेज क्वालिटी अँड क्वांटिटी वर्क परफॉर्मन्स. A performance appraisal system helps set a standard performance requirement from employee across the whole organization. This is turn motivate employees to do quality and quantity work. जेव्हा वर्क परफॉर्मन्स हा भाग जेव्हा येत असतो तेव्हा क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन गोष्टींचा विचार केला जातो. किंवा काही गोष्टी ह्या गुणात्मक असतात तर काही संख्यात्मक असतात. कारण एखादी वर्कर हा खूप चांगल्या पद्धतीनं
काम करतोय, अतिशय सुंदर, ही त्याची क्वालिटी आहे. परंतु ठरवलेली नगसंख्या उदाहरणार्थ 100 असेल, तेवढं उत्पादन करत नसेल, तर तो क्वांटिटी देऊ शकतोय का? नाही. दुसरा वर्कर आहे, जो 150 उत्पादन करतोय, मात्र क्वालिटी त्याच्या उत्पादनामध्ये राहत नाही, डिफेक्ट पीस तयार होतात. तेव्हा क्वालिटी तयार होते का? नाही. मग वर्क कधी काउंट केलं जातं चांगल्या प्रकारे? क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही गोष्टी त्यामध्ये जेव्हा ॲड केल्या जातात. म्हणून परफॉर्मन्स अप्रायझलचा हा एक हेतू आहे की आपणास वर्क क्वालिटी आणि क्वांटिटेटिव्ह पद्धतीनं काउंट करता यावं. ते नेक्स्ट आहे काउन्सिल पुअर परफॉर्मन्स एम्प्लॉईज. आता तुम्हाला वाक्याच्या शब्दावरच लक्षात आलं असेल काय होतं. लॅक ऑफ परफॉर्मन्स डिस्पिट अ स्ट्रॉंग एफर्ट might be result in low skills, knowledge and lack of motivation. यामधूनच आपणास जेव्हा एखादी वर्कर हा चांगल्या पद्धतीनं काम तर करतोच, परंतु त्या मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून जेव्हा चांगल्या पद्धतीनं काम होत नसेल, तेव्हा मात्र त्याला काउन्सिलची गरज असते. का? कारण प्रत्येकाला वाटत असतं आपलं कार्य कसं आहे, सुबक आणि सुंदर आहे. मात्र कामाची पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर, ज्ञान कौशल्यामध्ये वाढ या सर्व गोष्टीसाठी काउन्सिल करण्यासाठी या परफॉर्मन्स अप्रायझलचा उपयोग होतो. द नेक्स्ट आहे डिटर्मिनिंग ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट नीड्स. डिटरमाइन काय करता येतं? कधी त्या एम्प्लॉईला ट्रेनिंगची गरज आहे, कधी डेव्हलपमेंटची गरज आहे आपल्या ऑर्गनायझेशनला, हे त्यावरून फिक्स करता येतं. का? An efficient performance review will help you determine the need of training employees to future their skills and competition. त्याला भविष्यासाठी तयार करायचं आहे, आपल्या व्यवसायाच्या भविष्यासाठी तयार करायचं आहे. तेव्हा आपल्याला शोधता आलं पाहिजे की आपल्या ऑर्गनायझेशनला विकास करण्यासाठी आणखी कशाची आवश्यकता आहे, किंवा त्या कामगारांना तंत्रज्ञान तर पुरवतोच आपण, पण नवीन वस्तू बनवण्याची पद्धती, त्याची हाताळणी किंवा मानसिकरित्या या सर्व गोष्टींची ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण आपण म्हणतो, कधी द्यावं हे लक्षात येतं. Then creating a plan to improvement. परफॉर्मन्स अप्रायझल वरून आपल्याला नेक्स्ट स्टेप करता येते. काय? टू बिल्ड अ प्लॅन टू इम्प्रूव्हमेंट टू परफॉर्मन्स ऑर वर्क स्पेस. जेव्हा ऑर्गनायझेशनमध्ये एखादी आपण जेव्हा कार्य करायचं असं ठरवतोच, त्याला आपण आपल्या भाषेत प्रोजेक्ट असं म्हणत असतो. तर त्या निश्चित प्रयोजनासाठी, त्या कार्यासाठी किती दिवसांचा प्लॅन करावा, त्यासाठी कुठले तंत्रज्ञान, काय उत्पादन करायचं आहे, किती उत्पादन करायचं आहे, त्याची जाहिरात कुठे करावी, या सर्वांचं प्लॅनिंग तर तो मॅनेजर करतच असतो. शिवाय त्या लेवलची स्किल आणि कामगार
किंवा आपण जीवन संसाधनं असं म्हणत असतो की जीवन संसाधनं म्हणजे एम्प्लॉईज हे जर चांगल्या पद्धतीनं किंवा उपयुक्त असे असतील तर व्यवसायाचा चांगल्या पद्धतीनं प्लॅन करता येत असतो. आणि यातला शेवटचा पॉईंट आहे सुटेबल रिकग्नेशन. अ फॉर्मल परफॉर्मन्स appraisal process make it easier for managers to reward and recognize the organization top performers. Rewards can be in the form of bonus, salary, like